वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे याला मदत करणाऱ्या सुयश चौंदे याच्या विरोधात खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। बायकोचा छळ आणि मारहाण केल्याचा चौंदेवर आरोप आहे। सासरच्यांनीही अतोनात छळ केल्याचा आरोप सुयशची पत्नी धनश्रीने केलाय। राजेंद्र आणि सुशील यांना पळून जाण्यासाठी सुयश आणि संतोष चौंदे यांनी आपली थार गाडी त्यांना दिली होती। इतकंच नाही तर सुयश आणि संतोष त्यांच्या क्रेटा गाडीला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते। लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही गाडीचा गैरवापर चौंदेंनी केलाय। त्याविरोधात पोलिसांनी आता तक्रार दाखल केली। मारहाण करायचे, पैसे घेऊन ये म्हणायचे माहेराकडनं आणि मुलगी झाली म्हणून पण त्यांनी छळ केला। मुलीची कोणती फी पण भरली नाही त्यांनी। मध्ये पट्ट्याने पण मारहाण केली होती मला, पण मी पोलीस चौकीत गेले नाही माझ्या फॅमिलीमुळे की नको त्रास व्हायला त्यांना। ब्लॅक मॅजिक करायच्या त्या सासूबाई, सासरे पण इन्व्हॉल्व असायचे। सासरे शिव्या द्यायचे, त्यांची पण नजरदृष्टी काही चांगली नव्हती। आहेत माझ्याकडे प्रूफ, मी दिलेले आहेत सगळे प्रूफ पोलीस चौकीत, पण माझ्याकडनं कुठलंच म्हणजे मला कुठलंच हे भेटलेलं नाहीये, न्याय भेटलेला नाहीये कुठूनच। पोलिसांनी पण हेल्प केलेली नाहीये मला। सुयश चौंदेवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। सुयशच्या पत्नीने गंभीर आरोप केलेले आहेत। आपल्याकडे सगळे छळाचे पुरावे आहेत असं देखील म्हटलेलं आहे आणि याच सुयश चौंदेनं हगवणे कुटुंबाला मदत केली होती। त्या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बायकोचा छळ आणि मारहाणीचा आरोप सुयश चौंदेवर आहे। हगवणे पिता पुत्राला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।